तर भाजपच्या आमदार आणि नेत्या चित्रा वाघ आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। चित्राताई, अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। आत्ताच तुमच्या माध्यमातून ही बातमी कळाली आणि त्यामध्ये समाधान वाटलं की हा एक आरोपी जो फरार होता आणि ज्याने ते बाळ त्याच्याकडे होतं की त्याला दिलं होतं, अशा पद्धतीत या गुन्ह्यामध्ये त्याचाही सहभाग आढळला। एवढंच नाही, या निलेशचे स्वतःचे कारनामे सुद्धा जे आहेत, त्याच्या पत्नीसोबत त्याने जे केले तेही लोकांच्या समोर आलेले आहेत। त्याच्यामुळे आता तो बाहेर होता, फरार होता, तो पकडला गेलाय। आणखीनही या वैष्णवीच्या केसेसमध्ये अजूनही चौकशा चालू आहेत। कोण कोण त्यामध्ये मिळतायत, कोणाकोणाबरोबर लिंक लागतीये, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी पोलीस चौकशी करतील आणि त्यांना अटक करतील। या सगळ्याचा एम एकच आहे की वैष्णवीला आणि तिच्यासारख्याच अशा ज्या मुली आहेत ज्यांना हुंड्यासाठी त्रास दिला जातो, हुंड्यासाठी मारलं जातं, हुंड्यासाठी जीव घेतला जातो, त्या सगळ्यांसाठी वैष्णवी हगवण्याचं ही जी घटना आहे ती फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आणि त्यामुळेच पोलीस सुद्धा सगळे पुरावे गोळा करतायत। खूप चांगला स्ट्रॉंग असं एव्हिडन्स सगळे कोर्टाच्या समोर ठेवून हे जे आरोपी आहेत सगळे, त्या सगळ्यांना फासावरती लटकवायचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये नक्की होईल, याचा मला विश्वास आहे। नक्कीच चित्राजी, त्याचबरोबर त्याला बंदूक परवाना नेमका कोणी दिला, त्या सगळ्याच गोष्टी तेच सांगतेय, सगळ्याच गोष्टी समोर येतील। आता माध्यमांच्याच माध्यमातून, तुमच्याच माध्यमातून या बातम्या कळतायत की शस्त्र परवाना कोणी दिला, कोणाच्या परमिशनने दिला, त्यावेळेला आयुक्त कोण होते, आणखीन कुठे कुठे फाईल गेल्या होत्या, काय खोटे कागदपत्र त्या ठिकाणी प्रोड्यूस केले, कुणाचा दबाव होता, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर येतील। मला या ठिकाणी देवेंद्रजींचे आभार मानायचे आहेत, मुख्यमंत्र्यांचे, की जे आयजी सुपेकर ज्यांचा सतत वैष्णवीच्या घरातल्या लोकांना असं वाटत होतं की यांचा दबाव आहे किंवा हे इनडायरेक्टली आरोपींना मदत करतात, त्यांना सुद्धा त्या पदावरून बाजूला करायचं काम त्यांनी केलेलं आहे। परिवाराला जे राजेश केवाडिया हे वकील हवे होते, त्यांची सुद्धा मला वाटतं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली। आज सकाळीच मी या बातम्या वाचल्या। त्यामुळे एकंदरीतच वैष्णवीला न्याय कसा मिळेल यासाठी शासन प्रशासन सगळे प्रयत्न करतायत। अशी शिक्षा या हरामखोर आरोपींना व्हायला हवी की पुन्हा कोणी आपल्या मुलींना, लेकींना, बाळींना, सुनांना त्रास देण्याचं धाडस करता कामा नये। धन्यवाद चित्राजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर चित्रा वाघ